नमस्कार। ब्रह्मश्री पितामह पत्री सरांच्या संकल्पनेतून आणि स्वर्गीय श्री प्रभाकर देशमुख यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेने जग आणि जनकल्याणार्थ सेवाभाव या एकाच उद्देशाने 8 मार्च पासून ऑनलाईन सुरू केलेल्या निःशुल्क आनापानसती ध्यान समूहात आज 7 महिने झाले मी सहभागी आहे। कैलासवासी प्रभाकर देशमुख आणि पुष्पाताई देशमुख यांच्या सुविद्य कन्या आणि पितामहांच्या शिष्या सौ ऋताताई आणि सौ अनघाताईंनी हे अवघड शिवधनुष्य सहज लीलया पेलले हे मी अनुभवाने आणि खात्रीपूर्वक सांगू शकते। ध्यान साधना कशी करावी या एकाच उद्देशाने मी जॉईन झाले होते। जगात दैदिप्यमान शक्ती आहेत आणि त्याच आपल्याला शांती आणि आत्मबळ देतात हे नक्कीच। तरीही दांभिक गोष्टींवर माझा अजिबात विश्वास नाही। सायन्सचा आधार घेत रोजच्या व्यवहारातल्या बारीक सारीक गोष्टींची उदाहरणं देत पौराणिक कथा सांगत आत्मोन्नतीसाठी अध्यात्माची जोड कशी आणि कशासाठी असायला हवी हे या दोन्ही माऊली सर्व शंका निरसनासह पटवून सांगतात। घर संसार सांभाळत एकही दिवस न चुकता निष्ठा आणि सेवाभावाच्या जाणीवेनी अगदी वेळेवर हसत मुखाने आपल्या मंजूळ वाणीने या असामान्य कार्यात स्वतःला कधी पोस्टमन तर कधी खारुताईचा वाटा म्हणत विनम्रतेने सर्वांचं स्वागत करून सर्वांचेच आभार मानून सत्र सुरू करतात। किती आणि काय काय सांगू मातांनो, आम्ही साधकच तुमचे मनापासून आभारी आहोत। आपल्याकडून सत्रात रोजच नवनिर्मितीतून काहीतरी नवीन ऐकायला शिकायला मिळाल्यामुळे आरोग्य आणि ज्ञानात वृद्धी होते। देता किती देशील दोकरानी, देता किती देशील दोकरानी या वृत्तीने माऊलींनो आपली झोळी सतत रीती करत आमची झोळी समृद्ध करत आहात तुम्ही दोघी जणी। कधी 1 वाजेल सत्र सुरू होईल आणि तुमचा सात्विक सुंदर चेहरा पाहिल असं होऊन जातं मला। ध्यानात मग्न असताना कधी कधी अद्भुत अवर्णनीय अनुभूतीही येते। मैं तो सुदबुद बिसर गई रे भगवन, तो आनंद न काही औरच असतो। तुमच्या या सेवेचा सर्वांना लाभ मिळवून दे। तुमचं हे व्रत अखंड अविरत सुरू राहू दे ही पितामहचरणी प्रार्थना करते। तुमचं मनापासून अभिनंदन करते आणि तुम्हाला आभाळ भरून शुभेच्छा देते।